प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 6. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, मी प्रश्न विचारला होता की युनायटेड किंगडम व अन्य देशांमधून सुमारे 3 लाखपेक्षा अधिक वापरलेले टायर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यामध्ये आणले जातात व हे रबर ऑक्सिजन रहित वातावरणामध्ये 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत वितळवण्याचे प्रेशर कुकर सारखे बॉयलर्स यासाठी वापरले जाणार असून या कारखान्यामध्ये अग्निशामक यंत्रणेची कोणतीही सुविधा नसून वन विभागाच्या परवानग्या न घेता सर्व नियम धाब्यावर बसून कारखाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. हे खरे आहे का? अध्यक्ष महाराज, याच्यात हे अंशतः खरे आहे. म्हणजे याचा अर्थ शासनाने मान्य केलेला आहे की वन विभागाची परमिशन नाही, अग्निशामक यंत्रणा नाही, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही, असे असून सुद्धा यात हे कारखाने चालू कसे आहेत? हे कारखाने बंद करण्यासाठी असं मी म्हणत नाही, परंतु ह्या परवानगी आहेत का? त्यामध्ये अध्यक्ष महाराज, माझ्या मतदारसंघाच्या 3 कंपन्या आहेत. हे महाराष्ट्र ग्रीन एनर्जी, अक्षर इंडस्ट्री पुणे, बालाजी इस्पा उद्योग कुईलू. ही सर्व गावं ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आल्यामुळे शासनाने परमिशन कशी दिली, आणि दिली असेल तर ह्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार आहात का? आणि ह्या सगळ्या कंपनीची सखोल चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहात का? प्रदूषणाचे नियम, प्रदूषण न करण्यासाठी जे नियम आहेत ते नियम जर कोणी पालन करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं क्रमप्राप्त आहे. यामध्ये आपण जे आता विषय मांडलेला आहे त्यामध्ये आपल्या तक्रारीला सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सत्य मानून, फॅक्ट मानून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करू. आपण जे स्पेसिफिक विषय मांडला त्याच्यामध्ये वन विभागाची परवानगी आणि अग्निशामन यंत्रणेबद्दलचा आम्ही जे त्यांना नोटीस पाठवली आहे त्याच्यामधला अहवाल त्यांचा अप्राप्त आहे. पण हे सत्य आहे की तिथे एक घटना घडली, काही अपघात झाला आणि त्याच्यामुळे काही लोक जखमी झाले, त्याच्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांची देखील कारवाई चालू आहे. पण हे जे उद्योग आहे स्पेशली हा उद्योगासाठी एनजीटीनी आपल्याला विशेष नियमावली तयार केलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे टायर पायरोलिसिसच्या बद्दलची कार्यप्रणाली त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये काही गोष्टी पाळणं त्यांना क्रमप्राप्त आहे आणि त्यांचं न पाळले तर त्याच्यामुळे वेगवेगळे श्वसनाचे रोग आणि अडचणी लोकांना त्या प्रदूषणामुळे होऊ शकतात, हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे त्या नियमावली नाही पाळल्या तर तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना बंद करण्याचे आदेश आम्ही देतो आणि देण्यात येतील. आणि ते गुन्हे तर पुढे दाखलच होते. चला, प्रश्न क्रमांक 7.